हॅलो किड्स, आज आपण प्लेइंग विथ नंबर्सचा पार्ट 2 बघूया। ह्याच्या आधी आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली होती, बोर्डमास बघितलेलं होतं। आता त्याचं ॲप्लिकेशन हे HCF आणि LCM काढताना कसं करायचं ते बघूया। प्राइम फॅक्टरायझेशन। प्राइम फॅक्टरायझेशन इज एक्सप्रेस्ड अ नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स। हे आपण जे प्राइम फॅक्टरायझेशन करतो म्हणजे काय करतो तर ह्या प्राइम फॅक्टरचे जे प्रोडक्ट असतात ते हा नंबर एक्सप्रेस करतात। हे दोन मेथडनी करता येतं, एक डिव्हिजन मेथडनी करता येतं आणि एक फॅक्टर्स ट्री मेथडनी करता येतं। आता कसं ते बघूया। डिव्हिजन मेथड ऑफ प्राइम फॅक्टरायझेशन। आता इथं नंबर दिलाय बघा 24 म्हणजे शेवटी लास्ट डिजिट त्याचा 4 आहे, त्यामुळे मी 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरणार आहे। मग काय केलं मी 2 नी त्याला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर राहिला 12, परत त्याला 2 नी डिवाइड केलं राहिला 6। आता या ठिकाणी मला दोन ऑप्शन आहेत, आयदर मी 2 नी पण त्याला डिवाइड करू शकते किंवा 3 नी पण करू शकते। या केसमध्ये मी आधी 2 नी केलं आणि मग राहिला 3, मग 3 1 जा 3 असं करत माझे 24चे फॅक्टर किती आले 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3। म्हणजे मगाचं आपलं जे सेंटेन्स होतं या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं की आपण ज्याचे फॅक्टर काढणार आहोत तो नंबर येतो। आता दुसरी मेथड फॅक्टर्स ट्री मेथड ऑफ प्राइम फॅक्टरायझेशन। या केसमध्ये काय झालं, जसे ट्रीला ब्रांचेस असतात तसं या नंबरचा दोन दोन मी ब्रांचेस तयार केल्यात। फॉर एक्झाम्पल 24 हा जर नंबर घेतला तर काय होतं 12 मल्टिप्लाय 2, मग या ठिकाणी काय आला 2 हा प्राइम नंबर आला। मग 12च्या परत दोन ब्रांचेस केल्या मी 3 मल्टिप्लाय 4, 3 हा काय झाला प्राइम नंबर आला म्हणून त्याला मी राऊंड केलं। मग 4चे परत दोन फॅक्टर्स येतात 2 मल्टिप्लाय 2। म्हणजे हे ट्री मेथड आपल्याला काय करायचं आहे, जोपर्यंत प्राइम फॅक्टर येत नाही तोपर्यंत डिव्हाइड करत जायचं आणि जेव्हा प्राइम फॅक्टर येईल तेव्हा त्याला काय करायचं सर्कल करायचं। मग इथं 24चे फॅक्टर्स किती आले 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3। मग जेव्हा मी याचं मल्टिप्लिकेशन करते या सगळ्या नंबरचं तेव्हा मला काय मिळतो 24 हा नंबर मिळतो। फॉर एक्झाम्पल 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 2 जा 24। आता मल्टिपल्स ऑफ नंबर म्हणजे काय। द मल्टिपल्स ऑफ अ नंबर आर इट्स प्रोडक्ट विथ द नॅचरल नंबर 1 2 3 4। म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या नंबरचे जर मला मल्टिपल्स काढायचे असतील तर त्याचं टेबल लिहायचं। म्हणजे काय, इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा 5 मल्टिपल्स ऑफ 6। मग ह्या केसमध्ये करताना मी काय केलं 6 नी पहिल्यांदा 1 ला मल्टिप्लाय केलं, ॲन्सर आला 6। असंच 2 3 4 आणि 5, कारण का मला 5 मल्टिपल्स हवे आहेत म्हणून 6ला हे नॅचरल नंबर जे आहेत 1 2 3 4 5 किंवा थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण टेबल लिहिला तर माझे 6चे मल्टिपल्स किती आले 6 12 18 24 आणि 30। आता हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF म्हणजे काय ते बघूया। द HCF ऑफ टू नंबर्स इज द ग्रेटेस्ट नंबर दॅट डिव्हाइड्स द टू नंबर्स कम्प्लिटली विदाउट लिव्हिंग अ रिमाइंडर। आता दोन नंबरचा HCF काढायचं म्हणजे काय करायचं, जे काही त्याचे ग्रेटेस्ट नंबर दॅट डिव्हाइड टू नंबर्स असा मोठा नंबर जो या दोन्ही नंबरना डिव्हाइड होईल आणि त्याचा रिमाइंडर 0 राहील। एक एक्झाम्पल इथे बघूया। इथं 18 आणि 24 यांचा HCF काढायचा आहे। मी पहिल्यांदा काय केलं 18चे फॅक्टर्स काढले, ते कुठले कुठले आले 1 2 3 6 9 आणि 18। आणि 24चे फॅक्टर्स 1 2 3 4 6 8 12 आणि 24। मग यातले कॉमन फॅक्टर्स कुठले कुठले आहेत 1 एक आहे 2 आहे 3 आहे आणि 6 आहे। मग जेव्हा आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो तर ह्या दिलेल्या कॉमन फॅक्टरमध्ये सगळ्यात मोठा कुठला आहे तर 6, म्हणून त्याला काय म्हणायचं HCF किंवा याला ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर म्हणजे GCD असं सुद्धा म्हणतात। आता हे HCF परत दोन मेथडनी काढता येतं, एक आहे प्राइम फॅक्टरायझेशन आणि दुसरं आहे लॉंग डिव्हिजन। आता हे प्राइम फॅक्टरायझेशन करताना कुठल्या कुठल्या स्टेप्स करायच्या बघा। फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ ऑल द गिवन नंबर्स।
ऑल द गिवन नंबर्स का म्हणलं आहे? कधी कधी 2 नंबर दिलेले असतात, कधी कधी 3 नंबर दिलेले असतात आणि त्यांचा HCF काढायचा असतो. मग पहिल्यांदा काय करायचं? त्यांचं प्राईम फॅक्टर्स काढायचे. नंतर काय करायचं? फाइंड प्राईम फॅक्टर्स विच आर कॉमन टू ऑल द नंबर्स. आणि त्यातले कॉमन कुठले कुठले आहेत प्राईम फॅक्टरमध्ये ते वेगळे काढायचे. द HCF इज द प्रोडक्ट ऑफ द कॉमन प्राईम फॅक्टर. आणि HCF म्हणजे काय? हे आलेले कॉमन फॅक्टर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन. एक उदाहरण बघूया. इथं आपल्याला 12 आणि 18चा HCF काढायचा आहे. पहिल्यांदा मी काय करणार? मग असे आपण स्टेप्स बघितलं तसं दोघांचेही प्राईम फॅक्टर्स काढून घेतले. 12चे प्राईम फॅक्टर्स किती आले? 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3. आणि 18चे आले 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3. आता मी दुसरी स्टेप काय करणार? त्यातले कॉमन कुठले आहेत? 2 आणि 3. नंतर काय करणार? मी त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे माझं HCF किती आला? 2 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 6. आता दुसरं एक एक्झाम्पल मुद्दाम मी 3 नंबर्सचं घेतलं आहे. मग असे 2च नंबर होते. आता इथं नंबर कुठले आहेत? 75, 105 आणि 120. परत पहिली स्टेप मी काय केली? त्याचं प्राईम फॅक्टर्स काढून घेतले. नंतर काय केलं? हे प्राईम फॅक्टर्स बघा इथं दाखवले आहेत. 75चे प्राईम फॅक्टर्स कुठले आहेत? 3 इंटू 5 इंटू 5. 105चे कुठले आहेत? 3 इंटू 5 इंटू 7. आणि 120चे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. मग पुढची स्टेप काय केली मी? हे प्राईम फॅक्टरायझेशनमधले कॉमन कुठले आहेत बघितले. ते होते फक्त 3 आणि 5. म्हणून ह्या तिन्ही नंबरचा HCF किती आला? 3 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू 15. आता लॉंग डिव्हिजन मेथड म्हणजे काय? HCF काढायची दुसरी मेथड. Calculating HCF by prime factorization method is lengthy and more time consuming, so another method is called successive division method or the long division method. आता हे प्राईम फॅक्टरायझेशन 3-3 नंबरचं किंवा 2-2 नंबरचं काढायचं झालं तर बराच वेळ खाण्याची प्रक्रिया आहे. मग काय केलं? त्याला दुसरा ऑप्शन काय निवडला गेला? दुसरी मेथड सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड किंवा लॉंग डिव्हिजन मेथड. आता ती करायचं कसं बघूया. इथं नंबर घेतलेत 2, 492 आणि 248. या दोन्हीचं मला HCF लॉंग डिव्हिजननी काढायचं आहे. मग मी काय केलं? मोठ्या नंबरला छोट्या नंबरनी डिव्हाइड केलं. म्हणजे 492ला 248नी डिव्हाइड केलं. पहिल्यांदा क्वोशंट किती आला? 1. आणि त्यातनं माझा रिमाइंडर राहिला 244. आता ह्या रिमाइंडरनी परत काय करायचं आहे मला? डिव्हायझरला डिव्हाइड करायचं आहे. म्हणजे काय? 248ला 244नी डिव्हाइड करायचं. मग इथे पण क्वोशंट 1 आला आणि रिमाइंडर राहिला 4. मग परत ह्या रिमाइंडरनी मी डिव्हायझरला डिव्हाइड केलं. तेव्हा माझा क्वोशंट आला 61 आणि रिमाइंडर आला 0. याचा अर्थ जोपर्यंत 0 रिमाइंडर येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला काय करायची? कंटिन्यू करायची. सो द लास्ट डिव्हायझर इज द HCF दॅट इज 4. म्हणजे जेव्हा रिमाइंडर 0 राहतो तेव्हा त्याचा जो डिव्हायझर असतो तोच त्याचा HCF असतो. मग ह्या एक्झाम्पलमध्ये इथला ह्या दोन्ही नंबरचा HCF किती आला? 4. आता इथं अजून एक एक्झाम्पल मी घेतलं आहे. ते 3 नंबरचं एक्झाम्पल घेतलं आहे. फॉर एक्झाम्पल 144, 180 अँड 192 ह्याचा आपल्याला HCF काढायचा आहे तो लॉंग डिव्हिजननी. यात पहिल्यांदा काय केलं? सगळ्यात मोठा नंबर जो होता त्याला सगळ्यात छोट्या नंबरने डिव्हाइड केलं. म्हणजे 192ला 144नी मी डिव्हाइड केलं. आणि ह्याचं काय झालं? जेव्हा रिमाइंडर 0 आला तेव्हा डिव्हायझर काय होता? 48. आता ह्या 48नी मी परत काय केलं? 180ला डिव्हाइड केलं जो माझा तिसरा नंबर आहे. आणि हीच प्रोसेस मी पुन्हा केली जोपर्यंत माझा रिमाइंडर 0 येत नाही. आणि शेवटी तो डिव्हायझर राहिला 12. म्हणून या तिन्ही नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येणार? 12. आता बघूया लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय? LCM. LCM इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट इज अ मल्टिपल. LCM म्हणजे काय? स्मॉलेस्ट नंबर आहे मल्टिपल्समधला. ऑफ अ गिवन नंबर इट कॅन बी फाउंड बाय 3 मेथड्स. आणि तो 3 मेथडनी काढता येतो. पहिली रायटिंग मल्टिपल्स, दुसरी प्राईम फॅक्टरायझेशन आणि तिसरी डिव्हिजन मेथड.
आता हे जरा डिटेल्समध्ये बघूया. आता पहिली मेथड LCM बाय रायटिंग मल्टिपल्स. फॉर एक्झाम्पल 6 आणि 8. आता ह्या केसमध्ये काय केलं आहे, ह्या दोन्हीचे मल्टिपल्स म्हणजे मगाशी आपण काय केलं, टेबल लिहिलं सरळ सरळ. मल्टिपल्स म्हणजे 6चं टेबल लिहिलं मी आणि 8चं पण टेबल लिहिलं. आता हे साधारण जवळपास येतील इथंपर्यंत हे टेबल मी लिहिले. मग त्यातले कॉमन मल्टिपल्स कुठले कुठले आहेत, एक 24 आहे आणि एक 48 आहे. मग त्यातला लोएस्ट कॉमन मल्टिपल कुठला आला तर 24. म्हणून ह्या दोन्हीचाही LCM काय येणार 24. आता दुसरी मेथड LCM बाय प्राइम फॅक्टरायझेशन. आता ही करताना कशी करायची बघा. मगाशी जसं आपण प्राइम फॅक्टरायझेशन केलं तसंच इथे ह्या दोन्हीचं आधी प्राइम फॅक्टरायझेशन करून घ्यायचं. 12 आणि 18. 12चं काय आले फॅक्टर्स 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 आणि 18चे आले 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3. मगासारखी दुसरी स्टेप, प्राइम फॅक्टर्स तर काढून घेतले. आता त्यातले कॉमन कुठले आहेत शोधायचे, ते आहेत 2 आणि 3. मग ते वेगळे काढले. आता ह्याला आपण काय करत होतो, HCFला फक्त कॉमन फॅक्टर आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन करत होतो. आता हे कॉमन फॅक्टर्स काढून झाल्यानंतर अजून एक स्टेप ह्यात ॲड होते, ते म्हणजे त्याचे अनकॉमन फॅक्टर कुठले आहेत तेही लिहून घ्यायचे. मग याचा LCM काढताना काय होतं, कॉमन फॅक्टर कुठले कुठले आहेत 2 आणि 3 आणि अनकॉमन कुठले आहेत 2 आणि 3. मग ह्या सगळ्याचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा LCM निघतो. म्हणजे काय केलं, कॉमन फॅक्टर कुठले आहेत 2 मल्टिप्लाय 3 ते आधी लिहून घेतले आणि अनकॉमन फॅक्टर आहेत 2 मल्टिप्लाय 3 ते पण खाली लिहून घेतले आणि शेवटी माझा LCM किती आला, या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 36. आता कॉमन डिव्हिजन मेथड ही पण एक मेथड आहे ज्याच्यातनं LCM काढता येतो. आता इथं 3 नंबर्स घेतले ज्याचे LCM आपल्याला काढायचे. या केसमध्ये बघा, याला पण मगाशी बघितल्या तशा काही स्टेप्स आहेत. पहिलं काय करायचं, राईट द गिवन नंबर्स इन अ लाय इन एनी ऑर्डर, डिवाइड देम विथ कॉमन प्राइम फॅक्टर. म्हणजे काय, कोणत्याही सिक्वेन्सनी तुम्ही हे नंबर लिहून घेऊ शकता. आधी 72 आला तरी चालतो, आधी 108 आला तरी चालतो किंवा 48 आला तरी चालतो. मग काय करायचं, ह्याला कॉमन प्राइम फॅक्टरनी डिवाइड करायचं. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा खूप मदत होते बरं का. आता या तिन्हीलाही 2नी डिवाइड करायचं. मी कसं ठरवलं तर लास्ट डिजिट 8 आहे, दुसऱ्या नंबरचा 2 आहे आणि तिसऱ्या नंबरचा 8 आहे. त्यामुळे मी करताना काय केलं, 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरली आणि खाली माझा 24, 36 आणि 54 हे नंबर आले. परत मी 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावली, मग नंबर आले 12, 18 आणि 27. आता ह्या केसमध्ये मी काय केलं, 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरली, मग नंबर आले 4, 6 आणि 9. आता हे कुठलीच डिव्हिजिबिलिटी टेस्ट या तिन्हीला एकत्र लागत नाही. मग मी काय केलं, 2च्या नंबर नंतरचा 3 घेतला. 3नी काय झालं, 4ला डिव्हिजिबल होत नाही म्हणून 4 तसाच लिहून घेतला. 6ला होत आहे म्हणजे 3 2 जा 6 म्हणून तिथं 2 घेतला आणि 3 3 जा 9 म्हणून त्याला 3नी डिव्हाइड केलं. आता खाली जो नंबर राहिला 4, 2 आणि 3, या केसमध्ये 2 नंबरला मी 2नी डिव्हाइड करू शकते म्हणून मी तिथं 2 घेतला. 2 2 जा 4, 2 1 जा 2 आणि 3ला कुठलीच डिव्हिजिबिलिटी टेस्ट नाही म्हणून तो 3 तसाच घेतला. आता या केसमध्ये काय झालं, जेव्हा मी LCM काढते तेव्हा लेफ्ट साईडचे जेवढे काही नंबर आहेत ते लिहून घ्यायचे. शिवाय खाली 2 आणि 3 हे दोन्हीही राहतात, ते प्राइम फॅक्टर आहेत, त्यामुळे मी त्यांनासुद्धा त्या नंबरमध्ये ॲड करणार आहे. म्हणजे माझा जेव्हा LCM येईल तेव्हा मी काय काय घेणार, लेफ्ट साईडचे नंबर बघा, 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 आणि मल्टिप्लाय 1. याचा अर्थ काय, लेफ्ट साईडचे प्राइम फॅक्टर्स तर मी घेतलेच, शिवाय खाली 2 आणि 3 हे राहिले होते आणि 1 हे सुद्धा मी यात घेतले आणि मग माझा LCM काय आला 432. इथे दिलेल्या स्टेप्स आहेत त्या मी काय केल्या, एक एक करून सगळ्या फॉलो केल्या. पहिली काय केली, कॉमन फॅक्टरनी डिव्हाइड केलं. डिव्हाइड केल्यानंतर काय आहे, त्यांचे कोशंट आहेत त्या नंबरच्या खाली लिहिले. त्याच्यानंतर जर डिव्हाइड झाला नाही एखादा नंबर तर तो आहे तसाच लिहिला आणि शेवटी असंच करत करत जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत हे डिव्हाइड करत राहायचं आहे.
आणि शेवटी हे सगळे जे काही LCMचे डिव्हायजर आलेले आहेत ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. The product of LCM and HCF of two natural numbers is equal to product of the number. आता याचा अर्थ काय आहे बघूया. LCM आणि HCF ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं असता त्याचं इज इक्वल टू कुठला नंबर येतो, जो दिलेले दोन नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन. कसं ते आता बघूया. इथं प्राईम फॅक्टरायझेशननी 12 आणि 18चे मगासारखेच मी फॅक्टर काढून घेतले. मग त्यातले कॉमन फॅक्टरवरनं मी HCF काढला, तो आला 6 आणि LCM काढला, तो आला 36. मग असे हे आपण बघितले, तेच नंबर मी पुन्हा इथे घेतलेत. आता वरती जे दिलेलं आहे ते म्हणजे काय ते आपण बघूया. मगाचंच द प्रोडक्ट ऑफ HCF आणि LCM. आता इथं आलं काय, HCF किती आला माझा 6 आला होता, LCM आला होता 36. या दोन्हीचं जेव्हा मी मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा काय आलं 216 म्हणजे 216. आणि माझे दोन नंबर कुठले होते 12 आणि 18, ज्या नंबरचे मी HCF आणि LCM काढले त्याचं काय आलं आन्सर 216. म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ द नंबर दिलेले नंबरचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो ते मल्टिप्लिकेशन हे आलेल्या HCF आणि LCMचं मल्टिप्लिकेशन असतं. आता अजून एक प्रॉपर्टी. इफ टू नॅचरल नंबर्स आर कोप्राइम then their LCM is equal to product of the natural numbers as their HCF is 1. HCF of common prime is 1. म्हणजे काय ते बघूया. दोन नंबर घेतलेत 7 आणि 11. हे काय आहेत, कोप्राइम नंबर आहेत. मग त्यांचे मी फॅक्टर्स काढून घेतले. 7चे आले 1 आणि 7 आणि 11चे आला 1 आणि 11. आता जेव्हा मी HCF काढणार त्यावेळेस या दोन्हीतला कॉमन कुठला आहे, फक्त 1. त्यामुळे माझं HCF आला 1. आणि LCM काढताना काय होणार, कॉमन बरोबरच अनकॉमन नंबरचं पण मी मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे 1 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 11 म्हणजे माझं आन्सर आलं 77. सो प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स म्हणजे दोन नंबर दिलेले होते 7 आणि 11. या दोन्हीचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा काय होतं, तोच त्याचा LCM असतो. आता दोन वेगळी एक्झाम्पल्स इथं मी घेतलेत. Find the smallest number which when reduced by 3 is divided by 24, 36 आणि 40. आता म्हणजे काय बघूया. स्मॉलेस्ट नंबर आपल्याला असा शोधायचा आहे जो 3नी रेड्यूस केल्यानंतर ह्या तिन्हीलाही डिवाइड होईल. आता स्मॉलेस्ट नंबर म्हणताना मी काय केलं, ह्याचा LCM काढायचा ठरवला. मगासारखंच कॉमन डिव्हिजननी 24, 36 आणि 40 यांचे मी काय काढून घेतले, LCM काढून घेतला. तो आला 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5. आणि ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्या प्राईम नंबरचं माझा LCM आला 360. मग मला काय करायचं आहे, असा नंबर शोधायचा आहे LCM जो दिलेल्या नंबरला काय असेल, रेड्युस्ड बाय 3 तिन्ही कमी केलेला असेल. मग हा 360 आला. मग हा रेड्यूस नंबर आला म्हणजे त्यात 3 ॲड केले की काय येईल, माझा ओरिजिनल नंबर. म्हणून मी इथं काय केलं, 360 प्लस 3 इज इक्वल टू 366. अशा प्रकारचे एक्झाम्पल पेपरमध्ये सॉल्व करायला येतात. आता इथं दुसरा एक प्रकार आहे. फाइंड द ग्रेटेस्ट नंबर विच डिव्हाइड्स 1667 and 1155 leaving remainder 3 in each case. आता असा ग्रेटेस्ट नंबर शोधायचा आपल्याला, ह्या दोन्हीलाही डिव्हाइड करणारा आणि त्याचा रिमाइंडर काय होईल 3 राहील. मग ह्या केसमध्ये मी करताना काय केलं, 1667 ह्यातनं आधीच मी 3 लेस करून घेतले आणि 1155 मधून पण 3 लेस करून घेतले. मग माझे नंबर कुठले आले, 1664 आणि 1152. आता काय केलं, ह्या मोठ्या नंबरला मी छोट्या नंबरनी लॉंग डिव्हिजननी डिवाइड करून घेतलं आणि त्यामध्ये जेव्हा रिमाइंडर 0 राहिला तेव्हा माझा डिवायझर होता 128. इथं आपला हा प्लेइंग विथ नंबर्स पार्ट 2 संपला. यात आपण काय काय बघितलं, HCF बघितलं, LCM बघितलं, फॅक्टरायझेशन म्हणजे काय बघितलं, मल्टिपल्स म्हणजे काय बघितलं. म्हणजे पार्ट 1 जो होता त्यांनी काय केलं,
आपल्याला पार्ट 2 सोडवायला खूप इझी गेलं. त्यामुळे या सगळ्या मेथड आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. इथून पुढे याचं ॲप्लिकेशन आपल्याला पुन्हा पुन्हा करायला लागणार आहे. याचे PPT असेल, वर्कशीट असेल, क्विज असेल, हे सगळं काय आहे आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. कळलं नाही तर हा व्हिडिओ परत बघा आणि याच्यानंतर आपण जो डाऊट क्लिअरिंग सेशन घेणार आहे त्याच्यात काही शंका असेल तर आपण चर्चा करू शकतो. सो इथे हा प्लेइंग विथ नंबर्स चॅप्टर संपला. थँक्यू.